हॅलो. आत्ता आपण विण दोघांतलीही तुटेनाच्या एपिसोडमध्ये आत्तापर्यंतच्या या भागात आपण असं बघितलं आहे की स्वानंदी अंशुमनची सगळी पोल खोलते. आनंद आणि निकिताच्या मदतीने ती सगळे व्हिडिओ रेकॉर्ड्स आपल्या फोनमध्ये घेते आणि एक एक कॉपी ती आनंद स्वानंदी आणि निकिताकडे देऊन ठेवते आणि श्वेताकडेही देऊन ठेवते. जेव्हा ती अंशुमनला हॉलमध्ये सगळ्यांसमोर घेऊन येते तेव्हा ती आपला लॅपटॉप घेऊन येते. लॅपटॉप घेऊन आल्यावर ती पूर्णपणे सगळे व्हिडिओ सगळ्यांच्या समोर ओपन करते. तेव्हा समरला इतकी चिड येत असते की समर बघून हे सगळं शॉक होतो. मल्लिकाही शॉक होते. तेव्हा समरला एवढा राग येतो की समर जाऊन अंशुमनच्या कानाखाली वाजवतो. समर खूप बोलत असतो की मी तुझ्यासाठी एवढं केलं, मी तुझ्यावर विश्वास ठेवला. समरला त्याच्या वागण्याचा पश्चाताप येत असतो. तेवढ्यात स्वानंदी निकिताला फोन करते आणि तिला सांगते की श्वेता तुझ्यासोबत असेल तर तिला घेऊन ये प्लीज. तेव्हा श्वेताला घेऊन आल्यावर समर श्वेताचीही माफी मागतो आणि तिला सांगतो की श्वेता, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. आपल्या ऑफिसमध्ये असं काही चालू होतं, अंशू तुमच्या एम्प्लॉयीसोबत असं काही वागत होता हे मी विचारही करू शकत नव्हतो. तेव्हा तो श्वेताला विचारतो की तुला जी काही शिक्षा द्यायची असेल अंशूला तू देऊ शकते श्वेता, आणि मी तुला हे एक सर, एक बॉस म्हणून नाही, मी तुला तुझा एक मोठा भाऊ म्हणून सांगतो आहे. तेव्हा श्वेतालाही खूप छान वाटतं. श्वेता ही समरला दादा बोलते, पण श्वेता बोलते की मला पोलिसात जायचं असतं दादा तर मी तेव्हाच गेली असती, पण मी पोलिसात गेल्यामुळे तुमच्या घराची, कंपनीची बदनामी झाली असती आणि इतक्या मोठ्या रिप्युटेड कंपनीची बदनामी झालेली मला आवडणार नाही. तेव्हा श्वेताने दाखवलेलं मोठं मन दाखवून समरला अजूनही गिल्ट फील होत असतं त्याच्या वागण्याचं. तेव्हा आजी बोलते की अंशू ये पटकन आणि आणि श्वेताची माफी माग म्हणून. तेव्हा अंशू सॉरी बोलतो. तेव्हा आजी बोलते की फक्त सॉरी म्हणून चालणार नाही, जा आणि श्वेताच्या पायावर नाक ठेव आणि तिची माफी माग म्हणून. तेव्हा मल्लिका त्याला उगाचच खुणवते की जा माफी माग. तेव्हा अंशू श्वेताकडे जातो, तिच्या पायावर डोकं ठेवून तिची माफी मागतो. माफी मागून झाल्यावर मल्लिकाही गयावया करत असते की मी आता त्याची हमी देते म्हणून की तो पुन्हा असं वागणार नाही. तेव्हा समर बोलतो की अजून शिक्षा संपलेली नाही, मी फक्त काकू आणि सगळ्यांकडे बघून तुला ह्या घरात ठेवलेलं आहे, पण मला तुझी तोंडही बघायची इच्छा नाही. तेव्हा समोर बोलतो की स्वानंदी मॅडमचीही तुला माफी मागावं लागेल. त्या दिवशी आजी त्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या वेळी तू जे काही स्वानंदी मॅडमशी वागलं आहे ते किती चुकीचं होतं. तेव्हा तू स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि स्वानंदी मॅडमला काही ना काही बोलून त्यांना खोटं ठरवलं, म्हणून त्यांचीही माफी माग. तेव्हा अंशू माफी मागायला जात नसतो. तेव्हा मल्लिका त्याला खुणवते की जा माफी माग म्हणून. तेव्हा अंशू स्वानंदीकडे जातो आणि तिची पायावर डोकं ठेवून तिचीही माफी मागत असतो. हा सगळा प्रकार तेवढ्यात आदिराला रोहनचा फोन येतो. आदिरा रोहनला हा सगळा झालेला प्रकार सांगत असते. तेव्हा रोहनही बोलत असतो की किती अनबिलिव्हेबल आहे हे, अंशू असा वागू शकतो याच्यावर विश्वासही बसत नाही. तेव्हा आदिरा बोलते की मला पिंटे दादाचं खूप वाईट वाटतं आहे, तो सगळ्यांसाठी किती करतो आणि अंशू दादा असा करतो हे मला बघवतही नाही आहे. तेव्हा रोहनही हा सगळा घडलेला प्रकार घरी सांगतो. त्याच्या घरात सांगितल्यावर मंदाकिनीही बोलत असते की बाप रे, काय हद्द आहे. मल्लिकाताईंना आता आपल्या मुलावर डोक्यावर चढायची सवयच आहे. मला आत्ताच्या आत्ता त्या घरात जायचं आहे, माझी मुलगी तिथे नांदते, तिला सांगायचं की अंशूने जर तिला काही केलं तर. तेव्हा रोहन तिला अडवत असतो की आई तू कशाला जाते त्या घरी, पुन्हा तू त्या घरी जाऊ नकोस म्हणून. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की रोहन अडवू नकोस तिला जायचं असेल तर जाऊ दे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर ती पुन्हा त्या घरात गेली तर पुन्हा या घरात यायची तयारी दाखवू नकोस म्हणून. या घराचा उंबरठा ओलांडल्यावर तिकडेच राहायचं, पुन्हा या घरात यायचं नाही म्हणून रोहनचे बाबा तिला अशी धमकी देतात. तेव्हा मंदाकिनी तिथेच थांबते. इकडे स्वानंदी ही सगळ्यांना सांगत असते की मी हे एकटं करू शकली ते फक्त आनंददादा आणि निकिताताईंच्या मदतीमुळे, आणि मलाही वाटतं की हे पोलिसात जाऊ नये म्हणून. तेव्हा समोर बोलतो की विचार करून स्वानंदी मॅडम निर्णय द्या, तुम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ती शिक्षा तुम्ही देऊ शकतायत म्हणून. इकडे समर स्वानंदीला पुन्हा पुन्हा विचारत असतो. अंशूने आता स्वानंदी आणि श्वेताची माफी मागितली असते. तेव्हा स्वानंदी बोलते की आम्हाला सॉरी म्हणालास, पण रोहिणीचं काय. तेव्हा अर्पिता बोलते की रोहिणीचं काय आता. तेव्हा आजी बोलते की अंशुमन काय चाललंय हे. तेव्हा आजी बोलते की अंशुमन तू रोहिणीसुद्धा. तेव्हा स्वानंदी बोलते नाही नाही आजी, रोहिणीशी तसं काही वागलं नाही येतो, पण एकंदरीत तो स्टाफशी कसं काय वागतो ना, आता काय आणि कोणाला काय सांगत बसायचं. तेव्हा समोर बोलतो की काय केलं काय त्याने. तेव्हा स्वानंदी बोलते की काही वेळापूर्वीच, म्हणजे माझ्या समोरचीच गोष्ट आहे की तो रोहिणीच्या हातावर गरम पाणी ओतणार होता.
तेव्हा सगळे शॉक होतात. समोर बोलतो की काय? तेव्हा मल्लिका तर तोंडावर हातच लावते. तेव्हा अर्पिता मुद्दामच बोलते की उगाच काहीही गोष्टी बनवून सांगू नको हो कुठल्याही. असं का करेल तो? वेड लागलं आहे का त्याला? तेव्हा स्वानंदी बोलते नाही, मी काही बनवून सांगत नाही आहे. एकतर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि जे झालं आहे ते रोहिणीच्या बाबतीत झालं आहे ना, ती आहे समोर, तिला विचारा. तेव्हा स्वानंदी रोहिणीकडे जाते आणि बोलते की अगं घाबरू नकोस तू. जे काही घडलं आहे ना ते जसं जसं सांग, अगदी खरंपणे सांग. तेव्हा रोहिणी बोलते की मॅडम प्लीज नको, जे काही झालं आहे ते एवढं काही नाही आहे, राहू द्या ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघ रोहिणी, गुन्हा सहन करणारासुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो. तेव्हा समरही तिच्याकडे जातो आणि बोलतो की हे बघ रोहिणी, जे काही असेल ना ते अगदी मनमोकळेपणाने सांग. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहिणी बोल. तेव्हा रोहिणी बोलते की आज सकाळी अंशुमन सरांनी त्यांना पिण्यासाठी गरम पाणी न्यायला मला 5 मिनिट उशीर झाला. तेव्हा रोहिणी झालेला सगळा प्रकार समरला सांगत असते. अंशुमन तिला बोललेला असतो की हात दे तुझा आणि तो गरम पाणी तिच्या हातावर ओतणार असतो. तेव्हा आजी बोलते की म्हणजे तो ते गरम पाणी तुझ्या हातावर ओतणार होता सकाळी? तेव्हा रोहिणी बोलते हो आजी. तितक्यात स्वानंदी मॅडम आल्या आणि त्यांनी अडवलं. तेव्हा सगळ्यांना राग येतो. तेव्हा समर मनात बोलत असतो की आज काका असते तर कदाचित हे सगळं झालं नसतं, कदाचित मीच कुठेतरी कमी पडलोय. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.